तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। श्री बाळूमामा प्रसन्न। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, पाहून दुर्लक्ष करू नका। जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल। बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा केली नसेल ती गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे। बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर कर आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष कर। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे एवढं वाक्य कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे। आपल्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे। प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी श्रद्धेने बाळूमामांची सेवा करा। मामा म्हणतात, जर सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या तर दुःख काय आहे हे कळालंच नसतं। जीवनात दुःखच मिळालं नसतं तर खरं सुख कोणालाच कळालं नसतं। उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं। म्हणूनच आजचा दिवस आनंदात जगायचा असतं। बाळूमामा म्हणतात, आयुष्यात सुखी आणि समाधानी राहा। आयुष्यामध्ये संकट आली म्हणून निराश होऊ नका। त्या संकटातून मार्ग दाखवायला मी तुमच्या बरोबर आहे। जीवनात काही वेळा तुम्हाला नियती अनपेक्षित अडचणीत अडकवत असते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी कोण आपलं आहे आणि कोण परक आहे। मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू कुणाला फसवू नकोस, कुणाचे मन दुखवू नकोस, कुणाला दुःख देऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। मामा म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही। नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत राहा। स्वतःला इतकं कामामध्ये व्यस्त ठेवा की दुसऱ्याच्या चुका काढायला वेळच मिळाला नाही पाहिजे। जीवनात जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही। हा विचार एकदा आपल्या मनाशी पक्का केला की आपण जिंकणार हे मात्र नक्की। मामा सांगतात, निंदा करणाऱ्यांना घाबरू नका। आपला देह जेव्हा आपण साध्य करता तेव्हा निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात। दररोज सकाळी तुमच्याकडे 2 पर्याय असतात। एक म्हणजे स्वप्न बघत झोपा, दुसरं म्हणजे स्वप्न पाहिलेलं त्या स्वप्नांच्या मागे लागा। आपल्यामध्ये एकच कमतरता जास्त असते, आपण बोलतो जास्त आणि कर्म करतो कमी। तुम्ही थोडासा विचार करा, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय गमवावं लागलं याचा विचार करा। मी तरी अनुभवलंय की तुम्ही जेवढी मेहनत कराल, कष्ट घ्याल, तेवढंच जास्त पटीने तुमचं नशीब तुम्हाला साथ देत असतं। या जगात यशस्वी होण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्या सल्ल्यावर आपण स्वतः काम करणे। आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं। यशस्वी होण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करणे। जय बाळूमामा। मामा म्हणतात, मीच सगळीकडे आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी कणाकणात आहे, मीच जल आहे, मीच आकाश आहे, मीच गगन आहे, आदमापुरातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावरही मीच आहे। मी कुठेही गेलो नाही, कुठेही जाणार नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। मामा म्हणतात, माझ्या बाळा, नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास, डोळे बंद करून बघ, आठवेन मी। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी खालच्या पायरीवर असतात। एकदा आपलं कर्तृत्व साध्य झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आपोआप झुकतात। आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांशी सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही। मित्रांनो, हे जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतील तर तुम्ही फक्त तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा। आयुष्यात कधीही पराभवाची भीती बाळगू नका। एक मोठा विजय तुमच्या जीवनात आलेले छोटे छोटे पराभव पुसून टाकतो। गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं। जर तुमच्या मागे कोणी काही तुम्हाला बोलल्याने
त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर एक विचार मनात आला, माझ्या पाठीमागे मला कोणीही काहीही बोलल्याने मला त्याचा काहीच फरक पडत नाही, माझ्या समोर बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, हाच तर खरा माझा विजय आहे. मामा नेहमी सांगतात, कधी कुणाच्या भावना बरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहजपणे जिंकू शकाल. कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये कायमचेच गमवाल. चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जा. स्वतःच्या चुका कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यावेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घ्यायला लाजू नका. रत्नांचे ढीग दिले तरीही आयुष्यातील गेलेला क्षण परत मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ वाया घालत असतो तो किती मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात तुम्हाला काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. या जगात अशक्य असे काहीच नाही. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबत हाय, तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळूमामांचं एवढं वाक्य कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे. भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही, त्यामुळे आजचा दिवस, आजचा क्षण आनंदात जगायला शिका. एक लक्षात ठेवा, सूर्य काहीच बोलत नाही, परंतु त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा परिचय कुणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळणारच. आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मामांचा हात पकडला त्यांना कधी कुणाचे पाय पकडण्याची वेळ आली नाही. मामा सांगतात, जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर तुम्ही त्याला काहीच बोलू नका. तुम्ही अगदी दगडासारखं शांत राहा. कारण जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य आहे, परमेश्वर कुणाचे पाप घेत नाही आणि परमेश्वर कुणाचे पुण्य घेत नाही. प्रत्येक त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या त्यांच्या पुण्यानुसार परमेश्वर त्यांना फळ देत असते. जर तुम्हाला परमेश्वराकडून चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगलं कर्म करावं लागेल. तुम्ही केलेले कर्म आणि मिळालेले फळांना तुम्ही स्वतः जबाबदार असता. मामा सांगतात, माणूस जेवढा आजाराने, कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो. म्हणूनच हसत राहा, विचार सोडा, मामांच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील मामा. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. म्हणून तुमच्या सर्व चिंता सोडा आणि त्या सर्व चिंता मामांवर सोपवा. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर विरोधात उभा आहे त्यावेळेस एक काम करा, जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल की संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. मामा म्हणतात, तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहित नाही, पण तुमच्या मनात काय चालू आहे हे मला माहित आहे. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, परंतु मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही माझे नामस्मरण करता, म्हणूनच मी तुमच्या आसपास राहतो. अशक्य ही शक्य करतील मामा. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, उदास असशील तर माझं नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने देखील समाधानी नसशील तर आत्मापुराची वाट घे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये तुला यश नक्कीच येईल. तुम्ही म्हणत असाल की आपले दुःख, त्रास सांगून मामांना कशाला त्रास द्यायचा, तर मामा म्हणतात,
माझ्या बाळा, हेच तर तुझे चुकत आहे. तू मला सांगत नाहीस, याचाच मला खूप त्रास होत आहे. आयुष्यात कसलीही परिस्थिती आली, कितीही मोठे वळण आले, तरीही तुम्ही स्थिर राहा. कारण तुला तुझ्या स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि कृतीत उतर. जर तुला कुठल्याही प्रकारचा योग्य मार्ग दिसत नसेल तर तुझे नयन बंद करून मला विचार. अशा प्रकारे मी तुझ्या सोबत आणि तू माझ्या सोबत संवाद साधशील. तुझ्या वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, परंतु तुझ्या वाईट काळात तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नकोस. बोलण्यावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्यातून कारण निमित्त बनते. निमित्तावर लक्ष ठेवा, त्यावरून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतं, परंतु काळजी करणारी माणसं आपल्याला भेटली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करावा, म्हणजेच इतरांना दोष देण्यासाठी आपल्याकडे वेळ उरणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आपण आपले काम वाहत्या पाण्यासारखे केले पाहिजे, म्हणजेच आपल्या कामामध्ये जे काही अडथळे असतील त्याचप्रमाणे जसा पाण्यातील कचरा वाहत्या प्रवाहाने किनाऱ्याला जाऊन लागतो, त्याचप्रमाणे आपण जर आपले काम वाहत्या पाण्याप्रमाणे केले तर आपल्या आयुष्यातील अडचणी, संकट, त्रास ते सुद्धा जाऊन या जीवनाच्या किनाऱ्याला लागतील. देह साध्य करणे कितीही कठीण असो, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. जे कर्मच करत नाहीत त्यांच्याकडे तक्रारीचा ढीग असतो आणि शेवटी ते नशिबाला दोष देतात. हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिक काम करा. आणि मामांचे मुखामध्ये नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. मामा म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाच्याही परिस्थितीची चेष्टा करू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो हळूहळू करून कोळशालाही हिरा बनवते. फक्त प्रश्न हा वेळेचा असतो. वेळ ही प्रत्येकाची चांगली येणार असते आणि प्रत्येकालाच वाईट येणार असते. म्हणून कुणाच्याही वेळेची, परिस्थितीची चेष्टा करू नका. कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसताना पाणी आले तर त्याचे अश्रूचे कारण बनू देऊ नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली आली तर चांगल्या वेळेमध्ये वाईट काम करू नका. संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं, परंतु जिंकतो तोच ज्यामध्ये संकटाशी सामना करण्याची शक्ती असते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आता तू ठरव की तुला तुझ्या आयुष्यात संकटाशी सामना करायचा आहे की हार मानून निराश होऊन बसायचा आहे. आयुष्यात हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही. त्यांची इज्जत कोणीही करत नाही. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव. जिंकला नाहीस तरीही चालेल, परंतु तुला तर समजेल की तुझी अवकात तरी कुठपर्यंत आहे आणि आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. ज्याने घेतलं मनापासून मामांचं नाव, त्यावर केला मामांनी सुखाचा वर्षाव. जीवनात अनंत अडचणी असतात, परंतु होठावर हास्य ठेवा. कारण कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी जगायचं तर असतंच. मग त्यामुळे हसत हसत जगलं तर काय नुकसान होतं. जय बाळूमामा. नको नकोसे वाटत आहे त्या व्यक्तीने सुद्धा तुमच्याकडे पाहून, तुमचं हे सुंदर जीवन जगत असलेलं पाहून त्या व्यक्तीला जीवन जगण्याची नवीन उमेद त्याच्या मनामध्ये तयार झालीच पाहिजे.
असं इतकं सुंदर आणि प्रेमाने जीवन जगता आलं पाहिजे. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. अंधार कधीच अंधाराने नष्ट होत नाही, तर तो अंधार प्रकाशानेच नष्ट होतो. तसेच कुणाचा द्वेष करून द्वेष नष्ट होत नाही, तर तो द्वेष प्रेमानेच नष्ट होईल. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा तुम्ही मुळीच घाबरू नका. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात हे प्रेक्षक आवाज उठवतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. पुढे काय होणार आहे हे माहीत नाही, परंतु कॉन्फिडन्स असा ठेवा, जे काही होणार आहे ते जोरदार होणार आहे. पैसा आणि यश मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही. मित्रांनो, इथे प्रश्न आहे फक्त चांगुलपणाचा. जर तुमच्या अंगी चांगुलपणा असेल, चांगला स्वभाव असेल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही यश मिळू द्या, कितीही पैसा मिळू द्या, असा व्यक्ती कधीच स्वतःचा चांगुलपणा सोडत नाही. मित्रांनो, हिरा पडतळायचा असेल तर रात्रीची वाट पहा, कारण दिवसात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. मामा सांगतात, आयुष्यामध्ये मागितलेली गोष्ट ही तुम्हाला परत द्यावीच लागते, परंतु तुम्ही कमवलेली गोष्ट कधीच परत देत नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून बाळा, तुम्ही इथे कमवायला आला आहात, गमवायला नाही, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते. कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही. मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी. एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते.
कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे
या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना
तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल, तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे, ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही, तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या, असं म्हणाल, तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.